आणि एकीकडे विशेष अधिवेशन होत असताना दुसरीकडे मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा मंजूर करावा, अन्यथा मोठा आंदोलन छेडू असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। तसंच अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा मुद्दा न घेतल्यास पश्चातापाची वेळ येईल असंही जरांगे म्हणाले। मराठा समाज हा या राज्यातला भलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे, तुम्हाला परवडणारे नाहीये। ही नाराजीची लाट तुम्हाला परवडणारी नाही। ह्या लाटेत कोणाचं कुंकड तांगे सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या लांब उडून जाते। समजून घ्या, ही काय धमकी नाही, इशारा फाशारा नाही, काय नाही। आणखीनही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या, हे माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती। नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे। या विशेष अधिवेशनाचं सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी। आंदोलन हे मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेलं आहे। त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली। त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी। प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार, कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी। आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय। याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय। जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश, यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।